गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आत्ताच उठलोय, सगळं आवरलं नाही आहे अजून। आपली भाजी होते आणि कृषिकाची माझी तब्येत ठीक नाही, झोपली आहे ती। आत्ता जस्ट उठली, तिला नाश्ता वगैरे भरवून मग आंघोळ घालून झोपवलं होतं। तर आत्ता उठली आहे ती आणि एकीकडे आपलं जेवण होतं आहे आणि किरण आत्ताच कामाला गेला। काय आलं बाबा? काय शेंग मला बरं नाही, मी खूप मस्ती करते ना म्हणून। चला, तर कृषिकाला सर्दी जाम झाली म्हणून नेबिलायझर दिले लावायला। आज फर्स्ट टाइम स्वतःहून व्यवस्थित घेते ना, तो खूप रडते। काही होत नाही ना सोनू? स्ट्रॉंग आहे ना तू? मम्माचा स्ट्रॉंग बच्चा। तर दुपारचे 2 वाजलेत आणि मी घरी एकटीच आहे। कृषिका बाहेर गेली आता जस्ट जेवून, सगळे कामावर आहेत आणि आता जेवते। म्हटलं भूक लागली खूप। आज वांग बटाटा केलं, वांग बटाटा ऑल टाइम फेवरेटच आहे आणि असं भातावर घेतलं आणि आता टीव्ही बघत जेवते। मग संध्याकाळी आपल्याला लग्नाला जायचं आहे, सो एक लग्न आहे कुर्ल्याला, तर आई मी जाणार आहोत। म्हटलं त्या आधी दुपारची भाजी म्हणजे संध्याकाळला भाजी घेऊन आली आहे मेथीची, साफ करायची, सगळी कामं आवरून घेते। चला या जेवायला। तर आम्ही छान असे रेडी झालोय आणि आता लग्नाला निघालोय जायला। दुपार सगळं संध्याकाळचं जेवण सुद्धा आटपलं पप्पांना आणि किरणला आणि आता लग्नाला जायला निघालोय। चला, तर आम्ही रस्त्यात आहोत आणि आईंना मध्येच वाटेत कोण कोण भेटतायत जाता जाता। 6:30चं लग्न आहे, पोचू की नाही काय माहिती, इथे 6 वाजलेत। चला कृषिका हाय कर। तर आम्ही इकडे पोचलोय, तर आतमध्ये एंट्री घ्यायची। काय ग? काय लग्न आहे ना? आम्हीच पहिले आलोय, सगळं खाली खाली दिसतंय। तर आम्ही आलोय 6:30 वाजता आणि नवरा नवरी आत्ता आलेत। इथे लग्न नाही, रिसेप्शन होतं, पण त्यांनी तसं मेन्शन केलं नव्हतं। डायरेक्ट बघितलं तर रिसेप्शन आहे आणि आम्हाला येऊन 2-2.5 तास झालेत, कंटाळा आलाय पूर्ण। तर आत्ता नवरा नवरी आलेत, आहेर देतो आणि मग निघतोय। तर लग्नावरनं आलो आईकडे डायरेक्ट। यांगरला काढते। चला, दमलो ना बाबा? चला आलो। तर आत्ताच लग्नावरून आलोय, म्हणजे मगाशीच आलोय, मम्मीकडे गेली घरी आलो। तर बाबा जवळ कृषिका आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय, गुड नाईट।